जगाला शांतीचा संदेश देणारे महाकांत सम्यक संबुद्ध भगवंतांनी निर्माण केलेला सद्धम्म प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ यांना त्रिवार वंदन. प्रियदर्शी राजा सम्राट अशोक विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन. विहारात का जा लागते? बुद्ध विहारामध्ये का जा लागते? यासाठी जा लागते का आपल्या शरीरामध्ये जे काही रोग असतात, मानसिक रोग असतात, शारीरिक रोग असतात, या रोगापासून दूर होण्याकरता, या रोगावर सहनशक्ती मिळवण्याकरता, या रोगापासून मुक्त होण्याकरता, आपल्या जीवनातून सर्व प्रकारचं दुःख मुक्त करण्याकरता विहारामध्ये जावं लागते. हा मार्ग आहे त्याचा दुःखमुक्तीचा. तर विहारामध्ये यासाठी जावं लागते का विहारामध्ये धम्म ऐकायला मिळते, धम्म शिकायला मिळते, धम्माचे तरंग असतात विहारामध्ये. कारण धम्म हा दुःखमुक्तीचा मार्ग आहे. आणि प्रत्येक मनुष्य हा दुःखी असतो, कारण जन्म घेणं दुःख आहे. तर ज्याला दुःखातून मुक्त व्हायचं आहे, धम्म ग्रहण करण्याचं जे योग्य ठिकाण आहे, पवित्र ठिकाण आहे, ते फक्त विहार असते. म्हणून विहारात जा लागते. मग काय कसं लागते विहारामध्ये? तर रोज जा लागते. आजचा काळ असा आहे, ज्या हिशोबानं वातावरण बिघडत चाललं, आज रोज विहारात जा लागते. रोज विहारात जर गेलं तर रोग दूर होते, आणि जर नाही गेले रोग वाढले. मग पानटेला, तंबाखू, गुटखा, खर्रा, नशीनं दातं घासणं आहे का नाही, चुगल्या, इकडल्या गोष्टी इकडं, इकडल्या गोष्टी तिकडं, तिकडल्या गोष्टी इकडं. तर ह्या ज्या गोष्टी आहे ह्या दूर करण्यासाठी आता हे कसं आहे, पहिल्यापासून गेलेच नाही ना. मग खर्रा नाही खातील तर काय खातील, गुटखा नाही खातील. आता इथं खाऊनही बसतात. इथं चॉकलेट राहते तोंडात नशीवाली आणि बसतात. काय कामाची गोष्ट आहे? मग तुम्ही तसं करता, मग लेकरं तसेच करतात, तेही खातात. लागलं मग त्याला बाबा खाते का पुडी, मी खातो. आणि बाबा पिते का दारू, मी पितो. मग आई घासते का नशीन जातं, मी घासतो. मग आई खाते का तंबाखू, मी खातो. मग आई खाते का पुडी, मी खातो. मग कोण पेरलं? आपणच पेरलं. मग तेच झाले मोठे लेकरं, मग ते लाथा मारतात, मग शिव्या देतात, आहे का नाही, दुःख देतात. मग आता भोगा, तुम्हीच पेरलं होय. म्हणजे जेव्हा ते दुरुस्त करायला पाहिजे तेव्हा दुरुस्त करायचा जो काळ होता तो तुम्ही गमावला ना. दुरुस्त करण्याचा जो काळ होता ना तो गमावला. एखादं झाड जेव्हा आपण लहानसं लावतो आणि आपली इच्छा आहे झाड पाहिजे सरळ वाढलं पाहिजे, सरळ वाढलं पाहिजे, तसं त्या झाडाला वळण द्यावं लागेल ना. ते झाड जर असं वाकलं लहानपणापासून, त्याला लक्ष दिलं नाही, ते वाकलंच राहते. मग करा पण सरळ होते का सरळ? जेव्हा कवळं झाड असते ना तेव्हा त्या झाडाला काही मस्त एखादा बासा लावा लागते, त्याला काडी लावा लागते, त्याला धागे दोरे हे टेका द्यावं लागते, तेव्हा ते झाड सरळ वाढते. तसं एखादं हे लहानसं झाड असते, लेकरं यायला तसं काही टेका, एखादा बासा, थोडंसं हे विचारधारेचा धम्माच्या विचारांचा बासा बांधा लागते त्याले. आणि त्याला मग थोडं टेका द्या लागते, थोडं हे द्या लागते, थोडं धम्मा तत्व द्या लागते. तेव्हा मग ते झाड सरळ वाढते आणि तेव्हा मग ते चांगलं पीक देते. आणि तेवढं झालं ते का मग काय ते सरळ होत नाही. मग म्हणते माझे लेकरं ऐकत नाही, म्हणते मला मग दारू पिऊन शिवाय देते म्हणते. आता एक म्हातारी भेटली, अशा कितीक म्हाताऱ्या भेटल्या. एका म्हातारीचं उदाहरण सांगतो. एक म्हातारी भेटली, ते तिचं वय होतं 75-80 वर्षाचं जवळपास, एवढं वय तिचं होतं. तिचा पोरगासुद्धा 55 वर्षाचा, 55-60 वर्षाचा अंदाजा, 55 वर्षाचा पोरगा तिचावाला. तर ती आली रडत मायापाशी, मला म्हणते पानं म्हणते बापा माया पोरगं म्हणते तिला मला शिवाय देते म्हणते, सुकानं भाकर नाही खाऊ देत म्हणते मला. मी आतलं माई गलती आहे का याच्यात? तुमची नाही म्हणते, काही उपाय सांगा म्हणते मला. मग लेकरू कोणाचं होय? ते आलं, तुनं जन्माला घातलं, तुनंच लहानाचं मोठं केलं,
मला यात माही काय गलती आहे? मला म्हणे मार्ग सांगा म्हणे काही. मी आता ते खोळ म्हटलं, आता मोठं झालं ना. मला किती वर्षाचा पोरगा आहे म्हणते 95 वर्षाचं. म्हटलं मा ज्यानं त्याली नाही ऐकली तो माई काय ऐकन. तरी म्हटलं मी प्रयत्न करतो. मी केला प्रयत्न. नाही तू सुद्धीत कधी राहते? राहीन म्हणते उद्या सकाळीच. मी म्हटलं उद्या सकाळी म्हणतो मी प्रयत्न करतो. मी सांगितलं समजावून मग सुद्धीत देवासारखं ऐकलं त्यानं, मस्त ऐकलं त्यानं. मग आलं लावू. मग काय म्हणते माहीत आहे, मले ज्ञान सांगतो तू मले, मी माया पैशाची पेतो, तू मले ज्ञान सांगतं. मग मायची नाही ऐकली, मी त्याली ऐकू. आली काही नाही आफत सांगा. म्हणून आतापासून अशी नोबत नाही आली पाहिजे. त्या वयामध्ये काही जो आधार पाहिजे ना लेकराचा, तो आधार नाही भेटला ना तर भयंकर दुःख होते. आणि हे दुःख जर आपल्याला टाळायचं असन, आतापासूनच त्याला बरोबर काही घडवा लागते. म्हणून विहार त्या लागते रोज आपसातले मतभेद विसरून जा लागते. आपसामध्ये काही झाले असे मतभेद एकामेकाला फुलं देऊन सॉरी म्हणा, माफी मागा. जेव्हा तुम्ही एकत्र राहसान तेव्हा हे लेकरं एकत्र राहतील. जेव्हा तुम्ही प्रगती करसान आपसामध्ये एकत्र येऊन तेव्हा लेकरं प्रगती करन. तुमच्याच मतभेद फुटा हेही फुटले, झाले भांडणं. जेव्हा विभागणी होते ना तेव्हा भांडणं होत असतात. जेव्हा एकोपा राहते तेव्हा मजबूत राहते, ताकद राहते. तेव्हा भाषाचं जे हे असते ना सोयकच म्हणते ना त्याला ग्रुप. जेव्हा भाषे एकत्र असतात तेव्हा ते तुटत नाही, मजबूत राहते. असं जेव्हा एकत्र भाषा असते तो पडकन तुटून जाते, आधार नाही राहत त्याला. म्हणून एकोप्यामध्ये लई मोठी ताकद आहे. म्हणून आपण एकत्र राहायला पाहिजे, संघटित राहायला पाहिजे. बाबासाहेबाचं हे आहे ना, संघटित राहा म्हणते बाबासाहेब. मग संघटित राहायचा तर तुम्ही प्रत्येक वार सहन करसान अन्यायाचा. तो वार सहन करून त्याला उत्तर कसं द्यायचं हे तुम्हाला माहीत राहील, कारण तुम्ही एकत्र आहे. अन्याय जर होत असेल तुम्हाला अन्यायाचं उत्तर कसं द्यायचं, जेव्हा एकत्र राहायसान तेव्हाच तुम्ही अन्यायाचं उत्तर देऊ शकता. त्यासाठी एकत्र राहावं लागेल. आणि अन्यायाचं उत्तर कसं द्यायचं त्यासाठी जो मार्ग आहे तो धम्माचा मार्ग आहे. कुठं शांत राहायचं, कुठं बोलायचं, कुठं किती बोलायचं, कसं वावरायचं, पुरं धम्म सांगते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे धम्म होता, म्हणून बाबासाहेबाची ताकद होती. धम्माची तत्वले ताकदवर आहे बरं. त्याला जर वापरलं बरोबर, किती की भयंकर हे असो परिस्थिती, त्या परिस्थितीला काही धम्म हरवून टाकते. कितीही वाईट परिस्थिती असो, वाईट परिस्थितीला धम्म हरवून टाकते. धम्मामध्ये लय बल आहे. धम्म बडा बलवान. भगवान बुद्धांच्या धम्मा एवढं जगात कोणाचकडे बल नाही आहे. सगळ्यात मोठं बल आपल्याकडे मिळालेलं आहे बाबासाहेबांच्या रूपामध्ये. आपल्याला बाबासाहेबांनी आपल्याला लय मोठ्या ताकदसोबत जुळवलेलं आहे. कारण बाबासाहेब बोधिसत्व होते आणि बाबासाहेब तिकडंच जाणार होते बुद्धाकडे. तर भगवान बुद्धाचा जो धम्म दिला बाबासाहेबांनी आपल्याला, ही आपली लय मोठी ताकद आहे. यानं आपण पूर्ण जग जिंकू शकतो आणि इतके मोठे होऊ शकतो आपण का बाबासाहेबाचं संविधानाचं रक्षणही करू शकतो आपण. एवढी ताकद धम्मामध्ये आहे. त्या धम्माला बारकाईनं समजून घ्यावं लागन. धम्माचे तत्त्व तुम्हाला पेरायला लागन, स्वतःही घ्यावं लागन, लेकरामध्ये पेरायला लागन. त्याची पेरणी तुम्हाला करावं लागन दिवसांदिवस. आणि जेव्हा तुम्ही ही पेरणी करसाल तेव्हाच त्यांनी त्याचं पीक चांगलं निघणार. एकही बिघडणार नाही, एकही दारुडा होणार नाही, एकही वाया जाणार नाही. सगळे असे मजबूत राहतील. आणि जेव्हा मजबूत राहतील, धम्माच्या मार्गी राहतील, तर तो आपले व्यवसाय राहील, आपले पूर्व अधिकारी बनतील. चारही स्तंभावर आपला ताबा राहील. संसद, कार्यपालिका, न्यायपालिका, मीडिया. आपण अर्थकारणामध्ये मजबूत राहू, सामाजिक कारणामध्ये मजबूत राहू, आपण धम्म कारणामध्ये मजबूत राहू आणि अर्थकारणामध्ये मजबूत राहू आपण ह्या धम्मामुळं. आणि सऱ्या ह्या बाबीमध्ये मजबूत राहिल्यानंतर मग तुम्ही राजकारणामध्ये मजबूत होता. राजकारणामध्ये डायरेक्ट नाही घुसा लागत, पहिले धम्म घ्या लागते. धम्म घेतल्यावर मग अर्थकारण येते, मग समाजकारण येते आणि मग राजकारण येते. धम्मच नाही घेतलं तर राजकारण कसं काय होणार आहे. आतापर्यंत जे फेल चाललं आहे सगळं काम आहे का नाही,
सगळं फेल होऊन राहिलं आपलं. फेल होण्याचं एकमेव कारण एकच आहे, धम्माचा अभाव. पहिले बौद्धांना धम्मामध्ये पका लागन, धम्म कारणामध्ये पूर्ण मजबूत व्हावं लागन. जेव्हा तुम्ही धम्म कारणात मजबूत होसाल तेव्हा तुम्ही अर्थकारणात मजबूत होसाल, म्हणजे श्रीमंत होसाल धम्माच्या मार्गानं. जेव्हा तुम्ही अर्थकारणात मजबूत झाले मग तुम्हाला समाजकारणामध्ये तुम्ही मजबूत होसाल, मग समाजकारण करता येते. आणि जेव्हा तुम्ही समाजकारणामध्ये मजबूत होसाल मग तुमचं राजकारण मजबूत होईल, राजकारण सफल होईल आणि मग तुमची सत्ता येईल. हा मार्ग बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला आहे. 14 ऑक्टोंबर 1956 रोजी तो समजूनच राहिला. निरा अहंकार घुसलेला आहे अंगात. बम पुस्तकं वाचले, बम अभ्यास केला, बम डिग्र्या घेतल्या, डिग्र्या, अहंकारच अहंकार. ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याला आपल्या अहंकार आहे बा आपल्या अंगात याचं ज्ञान नाही. ज्याच्याकडे अहंकार आहे त्याला आपल्या ज्ञानाचं ज्ञान नाही आहे. अशा त्या बाबी आहे. सगळ्याला आपल्या ज्ञानाचा अहंकार आहे पण अहंकाराचं ज्ञान नाही. अशी सगळी बाब चालू आहे सध्या. आणि ही बाब जर मिटवायची असेल, ज्या काही चुकीच्या घडामोडी मिटवायच्या असेल ना, भगवंताच्या धम्माशिवाय दुसरा मार्ग नाही. सांगा मला आहे का म्हणून दुसरा मार्ग? बाबासाहेबांनी काहून म्हटलं आहे, मुझे पढे लिखे लोगों ने धोका दिया. समजलं बाबासाहेबाला काहून धोका देऊ राहिले बा, धम्मच नाही आहे ना. मग बाबासाहेब समजलं का धम्माचा अभाव आहे. म्हणून बाबासाहेबांनी 14 ऑक्टोंबर 1956 रोजी धम्म दिला. ह्या धम्माने माझ्या समाजाची प्रगती होईल. शिक्षणाला धम्माची जोड पाहिजे. ज्याच्या शिक्षणाला धम्माची जोड आहे तोच प्रगती करल, तोच आईवडिलाची काळजी घेईल, तोच अर्थकारणामध्ये मजबूत होईल. अर्थकारणात मजबूत होईल, समाजकारणात मजबूत होईल, मग तो राजकारणात मजबूत होईल. पहिले व्हावं लागते, पहिली पायरी आहे धम्म. धम्मकारणात पहिले मजबूत व्हा, मग तुम्ही अर्थकारणात मजबूत होसाल, मग तुम्ही समाजकारणात मजबूत होसाल आणि मग तुमचं राजकारण यशस्वी होईल. अशी स्टेप आहे. आता कसं होऊ राहिलं, खायची सोय नाही, चालला राजकारणात, चालला भाकऱ्यासारखा. बिर्याणी खाऊ दे, पैसे खाऊ दे, किराणा खाऊ दे, हे खाऊ दे ते. मग भाऊ की चांगला आहे, भाऊले मस्त आहे. कायचा भाऊ महिनाभर खाऊ घालते इलेक्शनच्या पिरियडमध्ये, मग भाऊ दिसत नाही. हां, एवढा भाकरेपणा काय कामाचा? बाबासाहेबांनी शिकलो स्वाभिमान. बाबासाहेबांनी लाखो रुपये भेटू राहिला होता. बाबासाहेबांनी जर पैसा कमावायचा असता ना, लाखो रुपये भेटू राहिला बाबासाहेबाले. बाबासाहेब स्वाभिमानी होते. ठुकराला पैसा बाबासाहेबांना, रुपया जमा करून कॉलेज बांधलं बाबासाहेबांना, आहे का नाही? आता आहे का असं? आणि बाबासाहेब विहारासंदर्भात तेच म्हणतात, आपलं विहार आपल्या घामाच्या कष्टाच्या मेहनतीच्या पैशातून बांधा म्हणते. आयतं भेटलं किंमतच नाही. आयतं भेटलं असते ना त्याला किंमत नाही राहत. आपले घर कसं बांधतो आपण मेहनत करून, विशाल घर बांधतो आपण. तसं म्हणते समाजानं आपलं विहार मेहनतीच्या घामाच्या कष्टातून बांधलं पाहिजे, तेव्हा त्या विहाराला किंमत राहते. आणि विहार कसं असलं पाहिजे, ज्या गावामध्ये ज्या नगरामध्ये ज्याचं घर सगळ्यात महाग आहे त्याच्यापेक्षा 1000 रुपयानं लाख रुपयानं महाग विहार असलं पाहिजे म्हणते आपलं. काहून? कारण तिथं भगवान बुद्धाचं रूप असते, तिथं बाबासाहेब असतात, तिथं सम्राट अशोक असतात, संत महापुरुष असतात आपल्या विहारामध्ये असतात ना. भगवान बुद्ध रूप असते तर म्हणून हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. भगवान बुद्धाचं रूप असते विहारामध्ये म्हणून विहार सगळ्यात महाग असावं म्हणते. भगवान बुद्धाची बरोबरी कोणासोबत होत नाही, करावी नाही. भगवान बुद्ध सगळ्यात महान आहे. भगवान बुद्धाची बरोबरी कोणासोबत करू नये, दोष लागते. ही बाब समजून घ्यायची. म्हणून भगवान बुद्ध हे बाबासाहेबांच्या रूपामध्ये आपल्याला मिळाले, बाबासाहेबांनी आपल्याला दिले. हे अनंत उपकार बाबासाहेबांनी आपल्याला दिलेले आहे. अनंत उपकार बाबासाहेबांनी आपल्यावर केलेले आहे, हे समजून घ्या. एका टायमाले पैसा देणं अलग
एखाद्याला तुम्ही पैसा देऊन टाका, एकाला धम्म देऊन टाका, तो पैसा बर्बाद करून टाका, कारण धम्मच नाही आहे. आणि ज्यावेळी धम्म आहे तो ॲटोमॅटिक पैसा कमवून घेईन. समजलं? एकाला धम्माची संपत्ती द्या, एकाला पैशाची संपत्ती द्या, तो पैसा गमवून टाका बातच. पण ज्याला धम्म दिला तुम्ही, तो धम्मानं काही ॲटोमॅटिक पैसा कमवून घेईन, का त्यावेळी धम्म आहे. म्हणून धम्मामध्ये फार बल आहे, धम्मामध्ये फार ताकद आहे. या बाबी आपण समजून घेऊन रोज विहारामध्ये यावं आणि आपलं घर, आपली येणारी पिढी मजबूत बनवावी, हे अशी मी आशा बाळगतो. हे विहारापासून ते सगळं. विहारामध्ये येसाल तर आपला समाज मजबूत होईल, आपलं घर मजबूत होईल, आपलं दार मजबूत होईल आणि आपली पिढी मजबूत होईल. म्हणून विहारामध्ये रोज या लागते. आजचा काळ तो आहे, रोज या लागते विहारामध्ये रेग्युलर. पंचशील, अष्टशील, उपसतव्रत, 4 आर्य सत्य, आर्य अष्टांगिक मार्ग, हे सगळं समजून घ्यावं लागते हळूहळू. आणि जेव्हा हे हळूहळू समजल तेव्हा आपलं समाज पूर्ण धम्मकारणामध्ये मजबूत होईल. मग तो अर्थकारणात मजबूत होईल, मग तो समाजकारणात मजबूत होईल आणि मग तो राजकारणात मजबूत होईल. आणि जेव्हा आपण हे चारही याच्यात मजबूत होऊ ना, तेव्हा आपण या चारही क्षेत्रात घुसू. आपण संविधान रक्षणाचे जे 4 स्तंभ आहे, मग संसद, कार्यपालिका, न्यायपालिका, मीडिया, इथं आपण पुरे ताकदीशी राहू. मग आणि जेव्हा आपण सुधरू, आपण ओबीसीला सुधरू, मग आपण SCला सुधरू, जे बाकीचे आहे SCमध्ये अजून, आपण STला सुधरू आणि आपण अदर लोकांना सुधरू. आपण पहिले आपल्याला सुधरायला लागेल ना. आपणच नाही सुधारलो, आपल्याच घरात अंधार, आपण चाललो दुसरी. बाबू दिवा लावणं तो पाहिजे, ते असतं घरी अंधार आहे रे बा, लाईट लावणं राजा, त्या घरचा लाईट लाव पहिले, तो असा म्हणते ना. म्हणून पहिले आपल्या घरचा लाईट लावा लागते. आपल्याला आपल्या घरामध्ये प्रकाश करायला लागते. आपल्या घरात प्रकाश झाला ॲटोमॅटिक आपण सगळ्याला प्रकाश देतो. एवढी ताकद आहे आपल्यापाशी. बाबासाहेबांनी तेच केलं. अगोदर आपल्या घरात प्रकाश उत्पन्न केला आणि मग संपूर्ण देशाला वाटला. ओबीसीला वाटला, SCला वाटला, STला वाटला, अदर लोकांना वाटला, संविधान निर्माण करून. आणि मग ज्याला तहान आहे तो धम्माकडे वळते ॲटोमॅटिक. तर पहिले बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 जो आपल्याला धम्म दिलेला आहे, पहिले आपल्याला मजबूत व्हावं लागन. ॲटोमॅटिक आपल्या प्रकाशामध्ये काही बाकीचे सगळेजण येऊन जातील. जेव्हा पाहिजे अरे बापरे, ह्या बौद्ध लोकांचा काय प्रकाश आहे बा, याला बघून किती प्रसन्न वाटते, किती आनंद वाटते, काय बोलतात, काय राहणीमान यायचं आलं, काय उच्च विचार आहे. ॲटोमॅटिक मग सगळे लोक येतात आपल्याकडे. OBC, SC, ST आणि अदर, काही सांगायचं काम नाही. इतकं बल आहे धम्मामध्ये. हे तयार व्हा. असे तुम्ही चुका होतात, दुरुस्त करा. वारंवार चुका होतील, वारंवार दुरुस्त करा. दुरुस्त होऊन धम्माच्या दिशेने वाटचाल करत राहा. थांबू नका. आता का थांबले का गुलाम झाले? आता थांबाचा काळ नाही. आता चालाचा काळ आहे, प्रगती करण्याचा काळ आहे, धावाचा काळ आहे. तुम्ही इतक्या गतीनं चालले पाहिजे, इतक्या गतीनं तुम्ही धावले पाहिजे का संपूर्ण जग तुम्ही काबीज केलं पाहिजे. कारण येणारा काळ अंधाराचा आहे. आता सध्या प्रकाश आहे संविधानाच्या बलामुळं. आता सध्या प्रकाश आहे ना. येणारा अंधार जर होऊ द्यायचा नसेल येणाऱ्या काळामध्ये, तर आता तुम्हाला या प्रकाशामध्ये आपलं अस्तित्व टिकवून ठेवून येणाऱ्या पिढीला मजबूत बनावं लागेल. आणि हे जेव्हा तुम्ही कराल तेव्हाच तुम्ही संविधानाचं रक्षणही करू शकता आणि या देशाला सुरक्षा देऊ शकता. ह्या सर्व बाबी जुळलेल्या आहे एकमेकाशी. म्हणून पहिले धम्मामध्ये मजबूत व्हा, मग अर्थकारणात तुम्ही मजबूत होसाल, मग समाजकारणात मजबूत होसाल, मग राजकारणात मजबूत होसाल. ह्या सिस्टीमनं तुम्हाला चालावं लागेल. हे सगळं बाबासाहेबांनी दिलेलं आहे आपल्याला. बाबासाहेबांना मिळालं भगवान बुद्धांपासून. जेवढे संत महापुरुष होऊन गेलेले आहे भारतामध्ये, या सर्वांना जे विचार भेटले ते भगवान बुद्धापासून विचार भेटलेले आहे. आणि त्यांनी जो प्रचार प्रसार केलेला आहे
तो भगवान बुद्धाच्या धम्माचाच प्रचार केलेला आहे. विविध प्रकारच्या भाषामध्ये गाडगे महाराज असन, तुकाराम महाराज असन, छत्रपती शिवाजी महाराज असन, जेवढे संत महापुरुष होऊन गेले, महात्मा फुले, फातिमा शेख, अण्णाभाऊ साठे, उस्ताद लवजी साळवे, जेवढे संत महापुरुष होऊन गेलेले आहेत, यांनी भगवान बुद्धाच्या विचारधारेचा आपल्या बुद्धिमत्तेप्रमाणेच त्यांनी प्रचार प्रसार केलेला आहे. बिरसा मुंडा सर्वांनी. आणि हे सगळे विचार मग बाबासाहेबांनी कायद्यामध्ये उतरवले, संविधानामध्ये. तर एका वाक्यात सांगायचं म्हणजे काय आहे ते विचार? समता आहे, स्वातंत्र्य आहे, बंधुत्व आहे, न्याय आहे. हेच तर विचार पेरले आहे बाबासाहेबांनी संविधानामध्ये. ज्यानं हा देश चालून राहिला, संपूर्ण देश सुरक्षित आहे. OBC असेल, SC असेल, ST असेल आणि अदर असेल, संपूर्ण देशाचे नागरिक या संविधानामुळे सुरक्षित आहेत. म्हणून हे विचार महान आहे. ह्या विचारांची पेरणी आपल्याला करायची आहे. म्हणून विहारात यावं लागते. आपल्यावर हा देश अवलंबून आहे. ना देशाचं रक्षण करायचं आहे आपल्याला. आपण रक्षण करणारी जमात आहोत. नागवंशीय आपण आहे का नाही? नागवंशीय म्हणून रक्षण करणारी जमात आहोत आपण. म्हणून विहारात यावं लागते. म्हणून दररोज विहारामध्ये या, धम्मामध्ये मजबूत व्हा, अर्थकारणात मजबूत व्हा, आपलं घरदार सुधरवा, ताकदवर बना, मग समाजकारणात जा, मग तुम्ही राजकारणात जा. अशा तुम्ही मार्गानं मार्गक्रमण करत राहा. अशा मार्गानं मार्गक्रमण करत कराल अशी मी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो. म्हणा साधू.